नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। मी आज बनवत आहे समोसा चाट। तर त्यासाठी मी कढईमध्ये गरम तेल केलेलं आहे। थोडीशी आपण जिरे टाकूया, थोडीशी हळद टाकूया आणि कांदा घेऊया अगोदर परतून। पण टाकूया मध्ये चवीपुरतं मीठ काही जास्त नाही घ्यायचं। व्यवस्थित परतण्यासाठी आपण आता ह्याला झाकून पण ठेवायचं। आपण ह्यामध्ये टाकूया टोमॅटो। कांदा एकदम छान परतून झाला आहे, मऊ झालाय। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण अजून ह्याला झाकून ठेवायचं आहे। आता ह्यामध्ये टाकूया आपण थोडासा हिंग खूप कडक आहे त्यामुळे मी थोडाच टाकते, आणि धना पावडर, जिरा पावडर। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण टाकूया ह्यामध्ये मिरची, हिरवी मिरची फिक्की घेतली आहे। व्यवस्थित मिक्स करू। लाल मिरची पावडर टाकूया, थोडीच टाकली आहे मी कारण हिरवी मिरची घेतली आहे त्यामुळे। आणि ही आहे आपली हिरवी चटणी। ह्यामध्ये फक्त मिरची, लसूण, अद्रक घेतलेला आहे। फिक्की मिरची आहे म्हणून ही फेंट दिसते। सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण ह्यामध्ये चिंचेचा कोळ टाकूया। तुम्हाला कसं आवडते, जास्त आंबट आवडत असेल तर जास्त टाकू शकता। आता आपण ह्यामध्ये पाणी ओतून घेऊया, तेपर्यंत झाकून ठेवू। आता आपण ह्यामध्ये टाकूया समोसे। तर माझ्याकडे ना काल कार्यक्रम झाला होता ना, त्यासाठी बरेच शिल्लक राहिले, त्यातून मग मी हा चाट बनवला आहे। तुमच्याकडे पण शिल्लक राहिले तर तुम्ही असा मस्त समोसा चाट बनवू शकताय। आपला चाट तयार झाला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेट सजवून घेऊया। मध्ये टाकूया कांदा, कोथिंबीर, थोडीशी ग्रीन चटणी आणि थोडंसं चिंचेचं। हा समोसा चाट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।